नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडजवळ राहुळ घाटात जळगाव वसई बसचा आज सकाळी 9:30च्या सुमारास भीषण अपघात झाला। या अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाले। यातील 9 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे। जळगावहून वसई येथे जाणाऱ्या वसई आगाराची बस MH14 KQ 3631 ही चांदवडजवळील हॉटेल ग्रीन व्हॅलीजवळ आली असता ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला असे समजते। या अपघातात बसचा वाहकाकडील अर्धा भाग अक्षरशः कापला गेला। त्यामुळे या बाजूला पुढे बसलेल्या प्रवाशांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे। अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तसेच रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले। घटनास्थळी जखमींचा आक्रोश, रक्ताचा सडा व रस्त्यावर पडलेले प्रवासी इतकं भयावह चित्र होतं। अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक कैलास वाघ व कर्मचारी शेवटच्या प्रवाशाला मदत होईपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते। जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। अत्यवस्थांना नाशिक, पिंपळगाव व मालेगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। बसमध्ये एकूण 45 प्रवासी प्रवास करत होते। त्यापैकी 35 व्यक्तींना दुखापत झाली आहे। जखमींपैकी 8 ते 9 प्रवासी गंभीर असून 2 पुरुष, 1 महिला व 1 अल्पवयीन मुलगा अशा 4 जणांचा मृत्यू झाला आहे। अजूनही काही जखमींची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे। यामुळे या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। अपघातावेळी उपजिल्हा रुग्णालयात मृतांचे नातेवाईक व जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता।